गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 20 समास 7 आत्मानिरूपण. मागच्या समासात समर्थांनी आत्मा म्हणजे ईश्वर या अर्थाने तो शब्द वापरून गुण आत्मयाचे असे करत करत संपूर्ण सत्ता त्या आत्म्याचीच कशी पिंड व ब्रह्मांडावर असते हे सांगितले होते. तो आत्माच अनेक रूपांनी या सृष्टीत प्रगट झाला आहे. मग त्या प्रत्येक प्रगट झालेल्या अभिव्यक्तींमध्ये प्रगट झालेल्या आत्मारामालाच पाहण्याची दृष्टी विकसित करून त्याची उपासना केली असता ब्रह्मानुभव येतो. हा ब्रह्मानुभव कधीच शब्दात सांगता येत नाही, म्हणून त्याला अनुर्वाच्य म्हणतात. पण समर्थ या समासाची सुरुवात करताना पहिल्याच ओवीत आपल्याला सांगतात, श्रीराम समर्थ श्रीराम. अनुर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले. बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना श्रीराम. की ब्रह्मानुभव अनुर्वाच्य असल्यामुळे त्याचे वर्णन कधीच शब्दात करता येत नाही. अनुभव काळी द्वैत संपते, म्हणजे तिथे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य झाल्यामुळे तिथे सांगायला कोणी राहतच नाही. सांगण्यासाठी दुसरा हवा असतो, पण जेथे ऐक्य झाल्यामुळे दुसरा नाहीच. असे असले तरी समर्थांचे म्हणणे असे आहे की आत्मसुखाने होणारे समाधान शब्दाने सांगण्यासारखे नसले तरीही ते अवश्य सांगावे. थोर सत्पुरुषांना असा ब्रह्मानुभव येऊन त्यांना समाधान पण प्राप्त झालेले होते. त्या सत्पुरुषांनी ग्रंथाच्या माध्यमातून ते सगळे लिहून ठेवले. म्हणूनच तर इतर सर्व पारमार्थिक मार्गावर वाटचाल करणाऱ्यांना तो अनुभव आला आहे व तुम्ही आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मगच तर आपल्यालाही समाधान प्राप्त होईल ना. म्हणून हा अनुभव अवश्य शब्दात सांगावा असे समर्थ सांगतात. पण येथे एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात घ्यावी की झालेले समाधान सांगण्याने कधीच मोडत नाही. ते समाधान सांगितल्याने कधीच नाहीसे होत नाही. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे श्रीराम. की असा हे समाधान कधीच सांगण्याने मोडत नाही. म्हणून समर्थ इथं सांगतात की खरं म्हणजे असे हे समाधान नित्यप्राप्तच आहे. माझे मूळ स्वरूपच ब्रह्म आहे व ते नित्य आहे. मग ते माझेच स्वरूप असल्यामुळे ते माझ्याजवळच नव्हे तर मीच ते असताना जीव मायेच्या प्रभावाखाली येतो व अविद्येने ग्रासलेला असल्याने त्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो. म्हणून त्याचे पुन्हा स्मरण करावे लागते. म्हणजे नित्य प्राप्तीची जणू
फेरप्राप्ती करावी लागते. असे हे समाधान नित्य प्राप्त व निरपेक्ष असल्याने अपेक्षापूर्तीसाठी काही सांडावे लागत नाही, काही वाढवावे लागत नाही. आपल्याला व्यवहारात रोज जेवण्यासाठी साधी भाजीपोळी जरी करायची असेल तर अनेक वस्तू व पदार्थांची आधी जुळवाजुळव करावी लागते. आधी भाजी आदल्या दिवशी घरात आणून ठेवावी लागते, ती स्वच्छ निवडून ठेवावी लागते. कढई चमचा घासलेला असावा लागतो, तिखट मिठाचा डबा भरलेला असावा लागतो. पोळी करण्यासाठी तवा घासलेला हवा, कणिक दळून आणलेली असावी. या सर्व गोष्टी तर हव्याच, त्याबरोबर सिलेंडर पण भरलेले असावे लागते. नुसत्या भाजीपोळीसाठी किती मांडामांड व्यवहारात करावी लागते. मात्र शाश्वत ब्रह्मसुखाच्या अनुभवासाठी अशा कुठल्याच वस्तू व पदार्थांची मांडामांड अथवा जुळवाजुळव करावी लागत नाही. तर मग तेथे काय करावे लागते? तर तिथे समर्थ सांगतात की वेदांतशास्त्र संत व श्रीगुरु यांनी सांगितलेले विचार नीट समजावून घेतले तर ते सांगण्याचे वर्म कळते. म्हणजे ब्रह्म अनुभवासाठी केवळ विचार हेच एकमेव साधन आहे. पण तुम्हा आम्हाला मात्र असे वाटते की या दृश्य जगतातील वस्तू व पदार्थांची जुळवाजुळव केली की समाधान सुख मिळेल, म्हणून तेच मिळवण्याचा प्रयत्न माणूस सतत करत राहतो. माणूस या जगतात जन्माला आला की जीवनात त्याला तू कोण आहेस हे सांगायला सुरुवात होते. आई मुलाला सांगते की तू माझा मुलगा आहे. धर्म सांगतो की तू हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान आहेस. भाषा सांगते की तू मराठी, हिंदी, गुजराती आहेस. राष्ट्र सांगते की तू भारतीय आहेस, तू जपानी आहेस. तर धर्मशास्त्र सांगते तू पापी अथवा पुण्यवान आहे. व्यवहार सांगतो तू व्यक्ती आणि कर्ता-भोक्ता आहेस. विद्यालय सांगते की तू विद्यार्थी आहे, तर मालक सांगतो की तू नोकर आहे. भक्त सांगतो की तू भगवंताचा दास आहे, तर सत्पुरुष सांगतात तू ब्रह्मस्वरूप आत्मा आहे. अशा या मतांच्या गलबल्यात मी कोण आहे हे लक्षातच येत नाही व आयुष्य सरतच जाते. खरंच मग मी कोण आहे याचे उत्तर केवळ सत्पुरुषांजवळ असते. म्हणून त्यांनी दिलेल्या विचारांनीच केवळ मी कोण याचे उत्तर मिळते. त्यासाठी केवळ विचार हेच एक साधन आहे. हा विचार करण्यासाठी कोणत्याच वस्तू पदार्थांची गरज लागत नाही. त्यासाठी देहाच्या परिस्थितीत कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या लोकांमध्ये राहूनच हा परमार्थ करायचा असतो. तो परमार्थ फक्त विचारांनीच करावयाचा असतो. म्हणूनच समर्थ इथे स्पष्टपणे सांगतात की काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे श्रीराम. की एक विचार शोधून पाही म्हणजे कळे, अत्यंत महत्त्वाचं समर्थांनी आपल्याला या ओवीत सांगितलं आहे. पण आपण मात्र फक्त विचार सोडून बाकी सगळं काही करत राहतो. मग रोज वेगवेगळ्या देवांची पूजा करायची. सोमवारी महादेवाला बेल, गणपतीला लाल फूल, वर्षातनं एकदा सत्यनारायण, एकदा पारायण, वेगवेगळ्या तीर्थयात्रा, कधीतरी ग्रंथ वाचन, असे सगळे विचार सोडून आपण या बाह्य गोष्टी करत राहतो. मग या बाह्य गोष्टी करताना, हा परमार्थ करताना तो इतरांनाही दिसतो. शिवाय लोक पारमार्थिकही म्हणतात. मग पारमार्थिक जर आपल्याला कोणी म्हटले की आपल्याला बरे वाटते. परंतु या सर्व गोष्टी तर करायच्या आहेतच, पण त्याबरोबर विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विचार हेच खरे परमार्थाचे साधन आहे. हे कधी आपल्या लक्षातच येत नाही हो की विचार. पण काय होते की विचार हा मनातल्या मनात करावा लागतो. मग तो कोणाला दिसत नाही. मग कोणाला दिसला नाही तर मला कोण पारमार्थिक म्हणेल? मग मला पारमार्थिक म्हणून कसे मिरवता येईल? म्हणून डॉक्टर काका म्हणतात की परमार्थाच्या नावाखाली आपले काय काय खेळ सुरू असतात. देव जाणे की परमार्थामध्ये खरं म्हणजे या सगळ्या बाह्य गोष्टी कराव्या लागतात. सुरुवातीच्या काळामध्ये त्या गरजेच्या पण आहेत.
पण त्या सर्व करायच्या आहेत. पण खरे जे परमार्थी असतात ते जाणतात की परमार्थ ही आतल्या आत करायची गोष्ट आहे, म्हणजे ती विचारांनी करायची गोष्ट आहे. तेथे मिरवायची गोष्ट नाही, तर तिथं केवळ विचारच हवा. म्हणून संत, शास्त्र, श्रीगुरु की ते तुम्हाला सांगतात की तू देह नसून आत्माच आहे असे सांगतात. मग हा विचार समजून घेतला तरच त्याचे वर्म समजते व परमार्थ साध्य होतो. आता समर्थांनी 3 ते 10 ओव्यांमध्ये पुन्हा मागच्या समासामध्ये जे सांगितले होते गुण आत्मयाचे, तेच आता तोच विषय आता पुन्हा इथे मांडत आहेत. मुख्य काशी विश्वेश्वर, श्वेतबंध रामेश्वर, मल्लिकार्जुन भीमाशंकर, गुण आत्मयाचे श्रीराम. जैसी मुख्य 12 लिंगे, या वेगळी अनंत लिंगे, प्रचित जाणिजेत जगे, गुण आत्मयाचे श्रीराम. की या सृष्टीमध्ये संपूर्ण हा ईश्वर सगळीकडे व्यापून भरलेला आहे. तर मग या म्हणजे भारतात मुख्य 12 ज्योतिर्लिंग अत्यंत प्रसिद्ध आहेत. अशी तर ज्योतिर्लिंग भरपूर आहेत, पण ही 12 ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ, मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, रामेश्वर, काशी विश्वनाथ, भीमाशंकर, घृष्णेश्वर, केदारनाथ, त्र्यंबकेश्वर अशी ही 12 लिंग मुख्य आहे. या लिंगांना बरेच लोक ज्योतिर्लिंगाची यात्रा करतात, म्हणजे 12ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतात आणि या ज्योतिर्लिंगामध्ये गेल्यानंतर तिथं त्या ईश्वराची उपासना करतात. तेव्हा त्यांना काही तिथे अनुभव पण येतात उपासकांना. आणि तिथं कारण तिथे प्रत्यक्ष भगवंताचं वास्तव्य आहे असं म्हटलं जात असल्यामुळे उपासकांना कधी कधी तेथे अनुभव पण येतात. म्हणजे या सर्व ईश्वराच्या अभिव्यक्ती तिथे प्रगट झालेल्या असतात. पण या सगळ्या हे ईश्वराच्या लीला आहेत हे लक्षात घ्यावे. भूमंडळी अनंत शक्ती, नाना साक्षात्कार चमत्कार होती, नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती, गुण आत्मयाचे श्रीराम. की या भूमंडळामध्ये कित्येक प्रकारच्या शक्ती सतत कार्य करीत असतात. त्यांचे सामर्थ्य व चमत्कार अनेकांना अनुभवालाही येतात. मग आपण म्हणतो ना की या ठिकाणचं हे देवस्थान आहे ना, हे अतिशय जागृत आहे. म्हणजे काही देव जागृत असल्याचे सुद्धा सांगितले जाते. या सगळ्या ईश्वरी लीलाच आहेत. नाना सिद्धांची सामर्थ्ये, नाना मंत्रांची सामर्थ्ये, नाना मोरे वल्लीत सामर्थ्ये, गुण आत्मयाचे श्रीराम. नाना तीर्थांची सामर्थ्ये, नाना क्षेत्रांची सामर्थ्ये, नाना भूमंडळी सामर्थ्ये, गुण आत्मयाचे श्रीराम. की अनेक सिद्ध लोकांजवळ खूप मोठे सामर्थ्य असते. चांगदेवांसारखे सिद्ध पुरुष आहे, त्यांच्याजवळ सामर्थ्य होते. त्याचप्रमाणे मंत्रांमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. की जसं मृत्युंजयाचा मंत्र की त्यात सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची रत्न आपण पाहतो की आपल्याला कोणीतरी भविष्याचं जाणकार असतात, ते असं सांगतात की तुम्हाला अशी अशी ग्रहांची दशा आहे, तुम्ही जर हे रत्न परिधान केलं तर त्यातून तुमची सुटका होईल. म्हणजे काही रत्ने पण अशी आहेत की त्या रत्नांमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. वनस्पतींमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. हे सर्व ईश्वरी योजनेचे भाग आहेत. काशी क्षेत्रासारखे तीर्थ तर पुण्यक्षेत्र म्हणूनच ओळखल्या जातात. असं म्हणतात की काशी क्षेत्रात जर शेवटचा क्षण आपण मोजला म्हणजे मृत्यू आला तर माणूस स्वर्गालाच प्राप्त होतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी पुण्य निर्माण होते. कुरुक्षेत्रासारखे क्षेत्र व हिमालयासारख्या भूभागांचे सामर्थ्य हे सगळे त्या ईश्वराचे सामर्थ्य आहे. म्हणून समर्थ अत्यंत महत्त्वाची ओवी आपल्याला सांगतात की पुढची की जितुके काही उत्तम गुण, तितुके आत्मयाचे लक्षण, बरे वाईट तितुके जाण, आत्म्याच करिता श्रीराम.
शुद्ध आत्मा उत्तम गुणी, सबळ आत्मा अवलक्षणी, बरी वाईट अवघी करणी, आत्मयाची श्रीराम. की या जगतामध्ये जे जे काही उत्तम गुण दिसतात ते सगळे त्या ईश्वराचे आहेत, त्या ईश्वराच्या विभूती आहेत. म्हणूनच भगवंतांनी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला. त्यामध्ये भगवंतांनी अनेक विभूती आपल्या सांगितल्या आहेत की कुठे कुठे मी आहे. अशा इतक्या अफाट विभूती आहेत. त्यात त्यांनी सांगितले आहे की इंद्रियांमध्ये मी मन आहे, प्राण्यांमधील मी चेतना आहे, जलाशयातील मी सागर आहे, तर स्थितिशील पदार्थामध्ये मी हिमालय आहे, वृक्षामध्ये मी पिंपळ आहे, दैत्यात मी प्रल्हाद आहे, तर मनुष्यामध्ये मी राजा आहे, नागामध्ये मी अनंत आहे, तर पितरांमध्ये मी अर्यमा आहे. मार्गशीर्षामधील मास हा ऋतू, मार्गशीर्ष हा मास, तर ऋतूमधील वसंत, विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेली अध्यात्मविद्या, अशा या दिव्य विभूतीचा अंतच नाही. एवढ्या विभूतींमध्ये तो स्वतः प्रगट झालेला आहे. सृष्टीचा आदी अंत व मध्य मीच आहे. म्हणून जगामध्ये जे जे म्हणून विभूतिमान आहे, ऐश्वर्ययुक्त आहे, समृद्धीयुक्त आहे, किंवा ज्या ज्या त्याच्यामध्ये शक्ती आहे, ते सगळे पदार्थ ही भगवंताची विभूती आहे. ते तेज तू माझ्या तेजाच्या, ते सगळ्या गोष्टी माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाल्या आहे. म्हणून मी हे संपूर्ण जगत एका अंशाने धारण केले आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जे जे काही उत्तम गुण आहे ते ईश्वराचे आहे. त्यात तसे पाहिले तर चांगले व वाईट या दोन्ही गोष्टी या सृष्टी रचनेचाच भाग आहे. म्हणून प्रत्येक जीवामध्ये 3 गुण असतात, सत्व, रज व तम. मग आत्मा जेव्हा शुद्ध असतो तेव्हा तो सत्वगुण प्रधान असतो, आणि जेव्हा त्याचा गुण हा सत्वगुणप्रधान जेव्हा जीवात्मा असतो तेव्हा त्यातून उत्तम गुण प्रगट होत असतात. व तोच जीवात्मा जेव्हा रज आणि तमाक गुणांनी गढूळ झालेला असतो तेव्हा तो अधम गुणांचा असतो. म्हणून उत्तम व अधम ही दोन्हीही ईश्वराचीच करणी आहे, हे लक्षात घ्यावे. शुद्ध आत्मा उत्तम गुणी, नाना साभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना श्रापोश्राप लक्षणे, आत्मयाचेनी श्रीराम. म्हणून कोणाचाही कैवार घेऊन त्याचे महाभूतापासून रक्षण करावे. प्रतिसृष्टी निर्माण करणे. आपण पाहतो की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी खूप शाप देत असत, आणि शाप दिल्यानंतर मग तो थोडासा शिथिल करण्यासाठी उशाप पण देत असत. मग असे शाप आणि उशाप देण्याचे ही सामर्थ्य हे जीवाला ईश्वरापासूनच मिळते. पिंडांचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा, तत्वे शोधिता पिंड घवा, कळो येते श्रीराम. जडदेह भूतांचा, चंचळ गुण आत्मयाचा, निश्चय ब्रह्मा वेगळा ठाव कैसा, जेथे तेथे श्रीराम. म्हणून या पिंडाचा म्हणजे शरीराचा साधकाले लीनपणे शोध घ्यावा. त्यातील स्थूल व सूक्ष्म असणाऱ्या तत्वांचा तपास करावा. अशा या तत्वांचा शोध घेतला असता पिंडाची रचना कळते. या शरीरातील पिंडातील तत्वांचा शोध घेतला असता लक्षात येते की हे शरीर तर पंचमहाभूतांचे निर्माण झालेले आहे. पंचमहाभूते अचेतन असतात, म्हणून शरीरही अचेतन आहे. या देहातील जी जाणीव आहे, म्हणजे ज्याला आपण प्राण म्हणतो, त्यामुळे देहाच्या सगळ्या हालचाली सुरू असतात. तो प्राण म्हणजे जाणीव हा अंतरात्म्याचा गुण आहे. तो चंचळ आहे. म्हणून या जड व चंचळ शरीरात निश्चळ आत्मा सर्वत्र व्यापून आहे. तो आत्मा सगळीकडे आहेच, भरून तो नाही असं स्थानच नाही. निश्चळ चंचळ आणि जड, पिंडी करावा निवाड,
प्रत्यय वेगळे जाड, बोलणे नाही श्रीराम. की अशा या विश्वामध्ये आपण जन्माला आलो आहेत. या विश्वात जड, चंचल व निश्चळ अशी ही विश्वरचनेची तीनच अंगे जशी आहेत, जशी विश्वात आहे तशीच ती आपल्या शरीरातही आहे. म्हणून या तिन्ही तत्वांचा निवाडा आपल्या शरीरातच करून घ्यावा लागतो. आणि असा निवाडा केल्यावरच जे अनुभवातून बोलणे होईल तर तेच यथार्थ बोलणे होईल. त्याशिवाय अनुभव असल्याशिवाय मग या बोलण्याला वजनही प्राप्त होत नाही. म्हणून या यथार्थ बोलणे आवश्यक आहे. पिंडामधून आत्मा जातो, जेव्हा निवाडा कळो येतो. देह जडो हा पडतो, देखता देखता श्रीराम. जड तितुके पडिले, चंचल तितुके निघून गेले. जड चंचळाचे रूप आले, प्रत्ययासी श्रीराम. निश्चळ आहे सकळा ठाई, हे तो पाहणे न लगे काही. गुण विकार तेथे नाही, निश्चळासी श्रीराम. जेव्हा पिंडामधून आत्मा निघून जातो त्या क्षणी तो देह अचेतन आहे हे लक्षात येते. जेव्हा आपल्या एखाद्या परिचयातील एखादी रावसाहेब नावाची व्यक्ती आहे आणि ती रावसाहेब नावाची व्यक्ती गेली असा निरोप आपल्याला येतो, तेव्हा आपण तेथे जातो. तेव्हा रावसाहेबांचा देह तर तिथं ठेवलेला दिसतो. मग आपण थोडासा विचार केल्यावर लक्षात येते की रावसाहेब गेले असं म्हणतात, पण इथं तर हे शरीर पडलेलं दिसते आहे. मग इथे काय झाले आहे? मग लक्षात येते की हा देह जो आहे हा देह अचेतन आहे आणि त्या देहामध्ये जो आत्मा वास करत होता तो आत्मा म्हणजे चेतन तत्व आहे. आणि त्यातील हे चेतन तत्व निघून गेले की म्हणजेच माणूस जातो तेव्हा त्यातील चंचल जीवात्मा निघून जातो. मग हा देह पाहता पाहता पडतो, तेव्हा देहातील घटक आपल्याला लक्षात येतात. मग आपल्याला चेतन व अचेतन यातील फरकही कळून येतो. मग लक्षात येते की अचेतन देह पडतो, चंचल जीवात्मा निघून जातो आणि आत्मा तर निश्चळ आहे आणि त्यामुळे त्याला येणे जाणे नाही. मग असे हे निश्चळ ब्रह्म सर्व जीवसृष्टीत व्यापून आहे. ते कधी येत नाही म्हणून ते जातही नाही. ते तिन्ही काळात अबाधितच असते हे वेगळे सांगण्याची आता गरजच राहत नाही, कारण आता आपण रावसाहेबांच्या उदाहरणांनी ते समजून घेतले आहे. म्हणून त्या ब्रह्माला 3 गुण व विकार नसतात, म्हणून ते केव्हाही व कुठेही जसेच्या तसेच असते. त्याचा नाश होतच नाही. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड, विचार दिसतो उघड. जड चंचळ जाता जाड, परब्रह्मची आहे श्रीराम. महाभूतांचा खंबीर केला, आत्मा घालून पुतळा झाला. चालिला सृष्टीचा गलबला, येणे रीती श्रीराम. की पिंडी ते ब्रह्मांडी असा हा सिद्धांत प्रसिद्धच आहे. म्हणून पिंड व ब्रह्मांडातील अचेतन भूते व चंचल जीव व ईश्वर जाताच केवळ एक घनदाट परब्रह्म जसेच्या तसे राहते. या पंचमहाभूतांपासून प्रथम मजबूत असा आकार तयार करून पंचमहाभूतांचा आकार तयार करून त्यात आत्म्याने प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने शरीरे तयार केली आणि त्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि या सगळ्या सृष्टीचा व्यापार सुरू झाला. आत्मा माया विकार करी, आळ घालिती ब्रह्मावरी. प्रत्यय सकळ काही विवरी, तोची भला श्रीराम. की हा अंतरात्मा किंवा ही मूळ माया विकारमय आहे व ती ब्रह्मावरच या विकाराचा आरोप करते. मायेचे विकार ब्रह्माचे असल्याचा भ्रम होतो, त्याला अनन्याध्यास म्हणतात. ज्या भ्रमात अधिष्ठान असलेल्या चैतन्याचे गुणधर्म जडाचे वाटतात व जडाचे गुणधर्म अधिष्ठानाचे वाटायला लागतात, म्हणजे एकमेकांवर नसलेल्या गोष्टींचा आरोप केला जातो,
त्याला अनन्याध्यास म्हणतात. आपल्या देहाचा विचार केला तर ते आपल्याला दिसते, कारण आपल्या देहात सच्चित आनंद स्वरूप असा आत्मा आहे. तो अधिष्ठान रूप आहे. देह वास्तविक जड, अचेतन व दुःखरूप आहे, पण तरीही जीवामध्ये हा चेतन आत्मा व अचेतन देह दोन्हीही एकत्र येतात. त्यामुळे माणसाला भ्रमाने शरीर कायम स्वरूपी सजीव म्हणजे चेतन व सुखरूप वाटते. वास्तविक पाहता कायमस्वरूपी केवळ चेतन आत्मा आहे. ते सगळे ब्रह्माचे धर्म आहेत. पण या ब्रह्माच्या धर्माचा देहावर अध्यास होतो. देह मरणारा, जड व दुःखी असूनही खरा मी चैतन्यरूप आहे, तरीही त्याला मी मरणारा, जड व दुःखी वाटू लागतो. येथे देहाचे गुणधर्म आत्म्याचे वाटतात व आत्म्याचे गुणधर्म शरीराचे वाटतात. याला अनन्याध्यास म्हणतात. यालाच ग्रंथी किंवा गाठ म्हणतात. ब्रह्मानुभवामुळे हा भ्रम जातो तेव्हा त्याला ग्रंथीभेद म्हणतात. याचे अनुभवपूर्वक विवेचन करतो तोच खरा प्रबोधनकार होय. ब्रह्मव्यापक अखंड, वरकड व्यापकता खंड, शोधून पाहता जड काहीच नाही श्रीराम. की ब्रह्म हे निरपेक्ष, व्यापक व निरवयव अखंड असे आहे, आणि ही दिसणारी जी अध्यस्त असणारी जी सृष्टी आहे ती सापेक्ष, व्यापक, भेदांनी भरलेली व सावयव आहे. नीट शोधले असता, विचार केला असता हे समजणे खरं म्हणजे अवघड नाही, परंतु आपण अचेतन असलेल्या या सृष्टीमध्ये इतके रममान असतो की आपण नीट विचारच करत नाही, आणि त्यामध्ये रममान झाल्यामुळे विचारापुढे खरं म्हणजे विचार जर केला तर विचारापुढे अचेतन सृष्टीचा टिकाव लागूच शकत नाही. पण त्यासाठी खरंच आधी नीट विचार करून ते समजून घ्यायला हवे. गगनासी खंडता नये, गगनाचे नासेल काये, जरी झाला महाप्रलय सृष्टी संहार श्रीराम. जे संहारामध्ये सापडले ते सहजची नाशिवंत झाले, जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे श्रीराम. ही गगन अखंड आहे. त्यातमध्ये अजिबात भेद नाही. त्याचे कधी भेद नसल्यामुळे त्याचे तुकडेही पडत नाहीत. जरी महाप्रलय झाला तरी संपूर्ण सृष्टीचा नाश झाला तरी आकाशाचे काहीच बिघडत नाही. मग महाप्रलयामध्ये ज्याचा नाश असतो ते विनाशी असते, हे ओघाने आलेच. म्हणून हा नित्य व अनित्याचा गुंता जाणत्यांनी सर्वांना उलगडून सांगावा. कारण जे जे नाशिवंत असते ते महाप्रलयामध्ये नष्ट होते. मग ही संपूर्ण अचेतन सृष्टी ही अचेतन आहे आणि चेतन तत्व आहे ते सगळीकडे व्यापून भरलेले आहे. मग अचेतन नष्ट होते पण चेतन मात्र जसेच्या तसेच राहते. न कळता वाटे कोडे, कळता अवघे दिसे उघडे, म्हणून एकांती निवाडे विचार पहावा श्रीराम. की जोपर्यंत आपल्याला ही नित्या अनित्याची गुंतागुंत समजत नाही तोपर्यंत सगळा गुंतागुंतीचाच कारभार आहे. पण एकदा या गोष्टी विचारांनी व्यवस्थित समजून घेतल्या की हळूहळू ते कळू लागते आणि ते स्पष्ट होत जाते. म्हणून जीवाने म्हणजे साधकांनी एकांतात शास्त्रशुद्ध विचार करावा. मिळता प्रत्ययाचे संत, एकांता परीस एकांत, केली पाहिजे सावचित नाना चर्चा श्रीराम. पाहिल्या वेगळे कळत नाही, कळता कळता संदेह नाही, विवेक पाता कोठेची नाही, माया जाळ श्रीराम. म्हणून अनुभवी श्रीगुरूंची सतत भेट घेत राहावी, सत्संगामध्ये राहावे आणि एकांतात या सगळ्या गोष्टी समजून घ्यावा. कारण एकांतामध्ये समजून घेतलेली गोष्ट लवकर आकलन होते. मग एकांतात संत पुरुषांची
गुरूंची सावधपणे अध्यात्म चर्चा करावी. अध्यात्म चर्चा केली की सत्याचा उलगडा होतो आणि सत्याचा उलगडा झाला की मग शंकेचे मागमूसही राहत नाही. मग एकदा शंकांचे निरसन झाले की जी आतापर्यंत जो मायाजाळामध्ये अडकलेला होता तो विचारांच्या बळापुढे त्या मायेमधून बाहेर पडतो. म्हणजे तिथे माया टिकतच नाही आणि त्याला खरा सत्याचा उलगडा होऊन त्याला अनुभव येतो. गगनी आभाळ आले, मागुती सवेची उडाले, आत्म्याकरिता दृश्य झाले, उडेल तैसे श्रीराम. मुळापासूनी शेवटवरी, विवेकी विवेकी विवेके विवरी, तोची निश्चय ठावरी, चळेला ऐसा श्रीराम. ज्याप्रमाणे आकाशात ढग गोळा होतात व थोड्या वेळाने ते नाहीसे पण होतात, म्हणजे उडून जातात, त्याप्रमाणे ब्रह्मरूप अधिष्ठानामुळे आत्मा दृश्य सृष्टीरूप अध्यस्त किंवा भ्रम होतो. पण तो भ्रम कुठपर्यंत आहे हो? की सत्याचा उलगडा होईपर्यंत. म्हणजेच हा भ्रम कालांतराने नष्ट होतो किंवा ईश्वरी संकल्पामुळे सृष्टी निर्माण होते व नंतर ती नष्टही होते. म्हणून साधकाने मुळापासून शेवटपर्यंत साधकाने हळूहळू सगळ्या गोष्टींचा विवेकाने विचार करावा. स्वपासून ब्रह्मापर्यंत विवेकी साधक विवेक ज्ञानाने अनात्म व आत्मवस्तूचा विचार करून अनात्माचा त्याने त्याग करून झालेला आत्मनिश्चय ढळणार नाही, तो सांभाळून ठेवतो. कारण काय आहे की एकदा आत्मा काय आणि अनात्मा काय याचा निवाड झाला की साधक बरोबर अनात्म्याचा त्याग करतो आणि एकदा त्याचा त्याग केल्यावर त्याचा आत्मनिश्चय अगदी दृढ होतो आणि मग तो आत्मनिश्चयापासून कधीच ढळत नाही, तो कायमस्वरूपी सांभाळून ठेवतो. वरकड निश्चय अनुमानाचे, अनुमाने बोलता काय वेचे, जाणते पुरुष प्रचितीचे, ते तो मानित ना श्रीराम. उगेच बोलले अनुमानाचे, अनुमानाचे कोण्या कामाचे, येथे सगट विचाराचे काम नाही श्रीराम. सगट विचार तो अविचार, कित्येक म्हणती एकंकार, एकंकार भ्रष्टाकार, करू नये श्रीराम. की जे केवळ कल्पनेने व अंदाजाने केलेले निश्चय असतात ते उथळ असतात, वरकड असतात. मग तशी बडबड करणाऱ्यांचे काय जाते? पण अनुभवी जे शास्त्रवेत्ते आहे ते मात्र ते स्वीकारत नाहीत. कारण त्यांचे विचार शास्त्रातनं आलेले असल्यामुळे त्यांचा निश्चय इतका पक्का असतो की त्यापासून ते वेगळे होतच नाही. म्हणून उथळ बोलणे वायफळ असून कल्पनेने बोलून काहीच उपयोग होणार नाही. पण हे हौशी मंडळींना विचार करण्यासारखे काम नाही, परमार्थात बागडण्याचे हे काम नव्हे. कारण इथे खरा विचार करायचा असेल तर परमार्थामध्ये वरवरचा विचार करून कधीच परमार्थ साध्य होत नाही. मग तिथे सखोल विचारच आवश्यक आहे. सरसगट सर्वांनी केलेला विचार हा अविचार असतो. पण काही सर्व ब्रह्मवादी जडचेतन पदार्थ ब्रह्मरूप आहेत असा मोठ्या थाटाने सांगत असतात. परंतु असं फक्त वरवर सांगून काहीच उपयोग नाही. खरोखर तसा निश्चयाने अनुभव येऊन निश्चयाने ते पक्के झाले पाहिजे, तरच मग ते सांगण्यात काहीतरी तथ्य आहे. नाहीतर फक्त उथळ विचार करायचा आणि सगळं जडचेतन पदार्थ ब्रह्मरूप आहेत असं म्हणायचं, याला काहीच अर्थ नाही. मग असे सांगून साधकाला भ्रष्ट करू नये असे स्पष्टपणे समर्थ सांगतात. म्हणून शेवटच्या ओळीत समर्थ आपल्याला सांगतात, कृत्रिम अवघे सांडावे, काही एक शुद्ध घ्यावे, जाण जाणो निवडावे, सारा सार श्रीराम. की ब्रह्म अकृत्रिम आहे, म्हणजे ते कोणापासूनही झालेले नाही. ते स्वयंप्रकाशित आहे व कुणी ते केलेले पण नाही. ते अनादि नित्य स्वयंभू आहे. या ब्रह्माच्या अधिष्ठानावर भ्रमाने निर्माण केलेले विश्व भासत आहे. असे हे कृत्रिम विश्व
हे अध्यस्त असून साधकाने अधिष्ठान सार आहे व अध्यस्त असार आहे हे लक्षात घेऊन त्या कृत्रिमाचा निराश करावा व अंतःकरण वृत्ती सतत अधिष्ठानाशी एकरूप ठेवावी. आपणही अशी अंतःकरण वृत्ती सतत त्या अधिष्ठानाशी एकरूप ठेवण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.